नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, शासन शेती क्षेत्रात सुद्धा नवनवीन तंत्रज्ञान आणत आहे। तसेच नवनवीन धोरणे शासन जे की शेतकऱ्यांच्या हिताचे असतील अशी धोरणे शासन चांगल्या पद्धतीने राबवत आहे। आताच बघा केंद्र शासनाने ॲग्रिस्टॅक नावाची एक योजना आणली आहे आणि यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याने नोंदणी करणे बंधनकारक आहे। आता प्रत्येक राज्याला केंद्र शासनाने सूचना केल्या आहेत की 31 मार्च 2025 पर्यंत सर्व शेतकऱ्यांनी फार्मर ID काढून घ्यायचा आहे, म्हणजेच ॲग्रिस्टॅकवरती आपली नोंदणी करून घ्यायची आहे आणि ही नोंदणी करणे बंधनकारक आहे। आता बंधनकारक म्हणण्यापेक्षा प्रत्येक शेतकऱ्याने हे करणं त्यांच्या हिताचे आहे, अन्यथा आपल्याला PM किसान योजनेचा तसेच नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता बंद होऊ शकतो, कारण शेतकऱ्यांना डिजिटल वापराकरिता ॲग्रिस्टॅक आणले आहे। त्यामुळे देशातील प्रत्येक शेतकऱ्याची यावरती नोंदणी करणे बंधनकारक आहे। यावर नोंदणी केलेले शेतकरीच यापुढे या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत, कारण त्यामध्ये सर्व माहिती असणार आहे, जसे की शेतकऱ्यांची पिकाची माहिती असेल, कर्ज प्रकरणे असतील, तसेच शेतीसाठीचे सर्व योजना असतील, ही सर्व माहिती ॲग्रिस्टॅकवरती असणार आहे। अतिशय अत्याधुनिक पद्धतीची ही डाटा पडताळणी आहे, त्यामुळे तुमची ही ॲग्रिस्टॅक नोंदणी झाली पाहिजे। यामध्ये अतिशय पारदर्शीपणा येणार आहे। त्यामुळे बघा PM किसान या सर्व डाटासुद्धा ॲग्रिस्टॅकच्या पहिल्या टप्प्यात लिंक होणार आहे आणि PM किसान योजनेचा डाटा नमो शेतकरी महासन्मान निधीला दिला जातो। त्यामुळे ज्यांना PMचे पैसे येणार आहेत त्यांनाच नमो शेतकरी सन्मान योजनेचे पैसे येणार आहेत आणि जे PMचे पैसे येतात त्याला ॲग्रिस्टॅकवर नोंदणी असणं बंधनकारक आहे। येथून पुढे फार्मर ID असेल त्यांनाच हप्त्याचे वितरण होणार आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी जवळच्या CSC म्हणजे सेवा सुविधा केंद्रामध्ये जाऊन आपलं फार्मर ID बनवून घ्यायचं आहे, जेणेकरून पुढे काही अडचण येणार नाही। केंद्र शासनाने आवाहन केले आहे, तसेच राज्य सरकार असेल, जिल्हा स्तरावर असेल, असं सगळ्या स्तरावरच्या प्रशासनाने शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे की लवकरात लवकर फार्मर ID काढून घ्या। त्यामुळे शेतकऱ्यांनाही अजून आव्हान आहे की त्यांनी 31 मार्च 2025 पूर्वी आपली नोंदणी करून घ्या। धन्यवाद।